ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाला मोठा वेग मिळालाय। महामेट्रोने या मार्गावरील 8 स्थानकांच्या बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे। 29 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 22 स्थानक असणार असून त्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी मध्यरात्री 12 ते 3 दरम्यान कडेकोट नागाबंदी करत धडक कारवाई केली। 50हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली असून महिला पोलिसांकडून सखोल चौकशी करत अंमली पदार्थ, अल्पवयीन शोषण आणि बेकायदा वास्तव्यावर लक्ष देण्यात आले। पुणे भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावरील आरोप निश्चितीला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे। या निर्णयामुळे खडसे कुटुंबियांना दिलासा मिळालाय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह ठरला असून त्या नागपूरच्या उद्योगपती अरुण लाखानी यांचे पुत्र सारंग लाखानी यांच्याशी विवाह बंधनात अडकणार आहेत। सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या जावयाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली। मुंबईत झालेल्या RSSच्या शताब्दी कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थिती लावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या कार्यक्रमाला जाण्यासाठी सलमानवर दबाव होता, तसेच सत्ताधारी पक्षाच्या सूचनांना नकार देण्याचे धाडस त्याच्यात नव्हते, असा दावा आझमी यांनी केलाय। राज्यातील जमीन महसूल प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणि जलद निकालासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। यानुसार आता ईमेलद्वारे नोटीस बजावणे कायदेशीर ठरणार आहे। पुण्यातील लोहियानगर परिसरात रविवारी रात्री तलवारी हातात घेऊन युवकांनी दहशत माजवली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार आहे। 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी अनेक मुदतवाढी देऊनही प्रतिसाद कमी असल्याने परिवहन विभागाने 15 फेब्रुवारी पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।